आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबईपर्यंतचा रस्ता तयार झाला, आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या बोगद्यामुळे तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले। 1.5 तास जेव्हा अंतर फिरून जावं लागायचं, आता केवळ 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगाने तुम्ही पोहोचू शकणार आहात। एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात आणि जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत पोहोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे। मला आनंद आहे की आज आपली जी बदलापूर कर्जत 3 आणि 4 जी आपली रेल्वे लाईन होती त्याला देखील काल आपल्या केंद्राच्या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचंही काम अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपण हे ठरवलेलं आहे की आपली सबअर्बन रेल्वे, आपली लोकल ट्रेन ही वेगवान तर करायचीच आहे, डब्बे वाढवायचे आहेत, गती वाढवायची आहे, ट्रेन्सही वाढवायचे आहेत। पण हे सगळं करत असताना एकीकडे मेट्रोच्या ट्रेनचे कोचेस इतके चांगले आणि आपल्या सबअर्बन रेल्वेचे म्हणजे आपल्या लोकल ट्रेनचे कोच ज्याच्यामध्ये दरवाजे नाहीत, लोक लटकलेले असतात, पडत असतात, मरत असतात, हे योग्य नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता पूर्णपणे मेट्रो सारखे कोच हे आपल्या लोकल ट्रेनला देखील आपण लावणार आहोत, ज्याला दरवाजे असणार आहेत, ज्याला एसी असणार आहे। आणि हे सगळं करत असताना जरी चांगला सुंदर मेट्रो सारखा कोच लावला तरी सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ देखील आपण करणार नाही। हा देखील निर्णय या निमित्ताने केलेला आहे।